एक तर ह्या हिमालयाच्या त्या वातावरणात जायला एक थोडासा किडा लागतोय डोक्यात. त्याआधी फिरणं सुद्धा तेवढं सोपं नाही आहे जे लोक समजतात, पण एक वेगळा अनुभव असतो. पण हिमालय नो डाऊट तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी समजूनच जायला लागतात. म्हणजे तुम्ही काहीतरी माझ्याकडे मी ताकद आहे म्हणून काहीतरी करतोय, माझ्याकडे आज मी फिटनेस आहे म्हणून असं होत नाही. कमी ऑक्सिजनशी सामावून घ्यायचं असेल तर तुमची लंग्स, तुमची फुफ्फुसही चांगली व्हायला पाहिजेत. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर व्यायाम केला पाहिजे. तर त्यासाठी भरपूर धावणे, स्विमिंग करणे, सायकलिंग करणे हाच त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. निसर्गात जायचं, साहसाची आवड निर्माण होते, टीमवर्क तयार होतं, नेतृत्व गुण तयार होतात आणि मग हिमालयाची स्वप्न आपल्याला पडायला लागतात. नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. सकलम नेहमीच विविध विषयांवरती चर्चा करत असतं. या चर्चा करत असताना आपला भोवताल सुद्धा समजून घेतं. माणसाच्या आयुष्यामध्ये खरं तर प्रवास अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणाबरोबर प्रवास हा माणसाला समृद्ध बनवत असतो आणि म्हणून पावलांचा जो प्रवास होत असतो तो प्रवास किती महत्त्वाचा असतो हे आजच्या मुलाखतीमध्ये आपण समजून घेणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये आपण डिजिटल माध्यमांमध्ये सातत्यानं पाहत असतो की एखादा जर कोणी व्यक्ती फिरायला गेला तर तो तिथलं स्टेटस नेहमी अपडेट करत असतो. मग इन्स्टा असेल, फेसबुक असेल, त्याच्या स्टेटसच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून असेल, आपण कुठे फिरायला गेलो हे आवडीने दाखवत असतो. खरं तर सेल्फीच्या दुनियेमध्ये माणसं सेल्फ केंद्री झालेले आहेत का किंवा आत्मकेंद्री झालेले आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असतं. मात्र प्रवास हा माणसाला स्वतःचा शोध घ्यायला लावतो. मध्यंतरी टॉलिवूडमध्ये एक पिक्चर आलेला होता, तो म्हणजे डिअर कॉम्रेड. याच्यामध्ये त्याच्या आयुष्यातल्या व्यक्तिगत दुःखाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तो प्रवास करू लागतो आणि मग त्याचा प्रवास त्या बाईकवरून सुरू जातो. मात्र प्रत्येकाच्याच माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक दुःख असतात, सुख असतात आणि ही माणसाला आयुष्य म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर प्रवास अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडच्या काळामध्ये साहसी पर्यटन वाढलेलं आहे आणि याच्या माध्यमातून जग भ्रमंती अनेक लोक करत असतात. मात्र कोल्हापुरातले काही माणसं हे हिमालयात जात आहेत. हिमालयात जात आहेत याचा अर्थ ती सह्याद्रीतली लेकरं हिमालयाची शिखरं सर करतायत. आणि म्हणायला गेला तर त्यांचं वय किती आहे, तर माझ्या मतानं ते तरुण आहेत. ते 50शीतले तरुण आहेत आणि ते 60शीतले तरुण सुद्धा आहेत. मात्र या सगळ्या माणसांना घेऊन जाणारा एखादा माणूस सुद्धा असावा लागतो आणि अशी माणसं कोल्हापूरमध्ये आहेत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत सविस्तर सह्याद्री ते हिमालय साहसी पर्यटन आणि साहसी प्रवासाबद्दलच. आपल्यासोबत आहेत ते डॉक्टर अभिजित तगारे सर. गेली 40 वर्ष झालं सह्याद्रीमध्ये फिरतायत आणि गेल्या 20 वर्षापासून हिमालयातल्या अनेक मोहिमा ज्यांनी सर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत ते अभय देशपांडे सर, उद्योजक आहेत. त्यांचं वय हे 63हून अधिक वय आहे आणि या वयातही ते तरुण दिसत आहेत. हा भाग वेगळाच आहे. तरी ते प्रवास करतायत. हिमालयातले अनेक त्यांनी पर्वतसुद्धा सर केलेले आहेत. मात्र या सगळ्यांना यांची मुहूर्तमेढ सुद्धा रोवणं गरजेचं असतं, पाया रचणं गरजेचं असतं आणि म्हणून यांना समिट ॲडव्हेंचरच्या माध्यमातून विनोद कंबोज हे आपल्या सोबत आहेत, जे हे सगळं ऑर्गनायझेशन करतात, हिमालयाचा प्रवास करतात, अनेक ठिकाणी साहसी जे काही क्रीडाही आहे त्याच्या माध्यमातून ते पर्यटन करत असतात. या सगळ्या विषयांचा उहापोह आपण आज समजून घेणार आहोत. माझा पहिला प्रश्न सर आपल्याला आहे, विनोद कंबोज सर, आपणास, की आपण सह्याद्री ते हिमालय हा प्रवास करत असता आणि गेल्या अनेक वर्ष हा प्रवास अखंडपणे सुरू आहे. सह्याद्रीतलं वातावरण आणि हिमालयातलं वातावरण काय सांगाल याबद्दल? जसं शाळा आणि कॉलेज, प्रायमरी, त्याच्यानंतर माध्यमिक आणि कॉलेज, तर प्रायमरी आणि माध्यमिक शिक्षण हे सह्याद्री आपल्याला देतो आणि तिथं आपली जडणघडण घडते. निसर्गात जायचं, साहसाची आवड निर्माण होते, टीमवर्क तयार होतं, नेतृत्व गुण तयार होतात आणि मग हिमालयाची स्वप्न आपल्याला पडायला लागतात. आणि हिमालयाची स्वप्न एकदा पडायली आणि हिमालयात आपण एकदा गेलो की मग आपण आपले राहत नाही. आपण त्या हिमालयामध्ये समर्पित होऊन जातो आणि मग तिथून पुढं ही जी अखंडपणे हे जाणं येणं हिमालयाचं हे सुरूच राहतं. कारण ती एक जी आहे ती एक आपल्या मनाशी जोडलेलं त्याचं नातं असतं. अर्थातच या सगळ्या गोष्टी मी बोलतोय त्या खूप आधीच्या आहेत. आत्ता त्याला थोडं वेगळं वलय आलं आहे.
यामध्ये पूर्वी व्यावसायिकता खूप कमी होती, आता याच्यामध्ये व्यावसायिकता आली. आज एवढी लोक हिमालयात येतात, त्याच्यामध्ये व्यावसायिकता त्यात येणं हे ओघानं बरोबरच आहे. आणि आज त्याचं प्रमाण बघितलं हिमालयात येण्याचं लोकांचं, तर ते खूप वाढलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे काही लोक बाईक एक्सपिडिशनसाठी येतात, काही लोक सेल्फ ड्राईव्ह करत हिमालयात येतात, काही लोक ट्रेकिंगसाठी येतात, काही लोक सायकलिंगसाठी येतात. म्हणजे हे असे विविध प्रकार जे आहेत ते साहसी पर्यटनातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक साहसी पर्यटन करणारा माणूस काहीतरी नाविन्य शोधत असतो, त्याला काहीतरी नाविन्याची अपेक्षा असते, जे मी याच्यापूर्वी कधी केलं नाही असं काहीतरी वेगळं करणं, ही उर्मी त्याच्यात तयार होते. आणि ज्याला सातत्यानं ते करावं वाटतं तो या साहसी पर्यटनात रमून जातो. मला वाटतं की आज आपल्यासोबत आहेत ती दोघं अशीच रमलेली व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. अगदी. माझा अभयजींना प्रश्न आहे की चिरतरुण दिसत आहे तुम्ही, 63 वय आहे. थँक्यू थँक्यू. 63 वय आहे आणि हिमालयात आपण फिरत असता. याही वयात तुमचं हिमालयाच्या बेस कॅम्पला जाण्याचा मानस असेल आणि हा सगळा प्रवास असेल. मात्र आपल्याकडचं वातावरण आणि हिमालयातलं वातावरण आहे, ज्याला आपण ॲक्लिमेटायझेशन म्हणत असतो, की कसं जुळवून घेतो या वातावरणाशी आपण? हा, एक तर ह्या हिमालयाच्या त्या वातावरणात जायला एक थोडासा किडा लागतोय डोक्यात की तो अगदी खरं. एक 5,000 फुटाच्या वर जो हिमालय आहे तो तुम्हाला एकदा तुम्ही जाऊन आला की सारखं बोलवत असतो तुम्हाला, आणि मग तुम्हाला अस्वस्थ करत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मग ॲक्लिमेटायझेशन असेल, आणि त्याच्यासाठी विनोद सरांचा आम्हाला खूप नेहमी हे होतं. म्हणजे टप्पे जे गाठत जायला लागतं वर. काही काही लोक आता लेह लडाखमध्ये तुम्ही ऐकलं असेल की आज कोणतरी पोचला आणि व्हेरी नेक्स्ट तासाला त्याला परत खाली वगैरे आणायला लागला. ह्या गोष्टी काय होतात, थोडीशी माहिती न घेता गेल्यामुळं किंवा एक्साइटमेंटमध्ये गेल्यामुळं होतात. पण विनोद बरोबर आम्ही आता म्हणजे गेली 20-22 वर्ष छोटे मोठे ट्रेक करतोय मी, तर त्याचा जो टप्पा गाठणं जो म्हणतात की तुमची हवा ही तयार होणं, त्या श्वसन व्यवस्थित होण्यासाठी जे काही गोष्टी करायला लागतात, त्या गोष्टी ह्या करत करत जेव्हा तुम्ही वर जाता सोबत सह्याद्रीचं वातावरण हे आपल्याला यूज टू आहे. आपण नो डाऊट तो सुद्धा एक वेगळा अनुभव असतो. सह्याद्रीत फिरणं सुद्धा तेवढं सोपं नाही आहे जे लोक समजतात, पण एक वेगळा अनुभव असतो. पण हिमालय नो डाऊट तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी समजूनच जायला लागतात. म्हणजे तुम्ही काहीतरी माझ्याकडे मी ताकद आहे म्हणून काहीतरी करतोय, माझ्याकडे आज फिटनेस आहे म्हणून असं होत नाही. टेक्निक्स महत्वाचे आहेत. टेक्निक्स असतात तुमच्या. सगळ्यात मोठं टीमवर्क, एकमेकाला घेऊन जाणं बरोबर, किंवा या सगळ्या गोष्टी खूप मायने राखतात त्यामध्ये. आणि थोडीशी मी तर समजते ती नशा आहे. म्हणजे तुम्ही त्या 5,000 मीटरच्या 15,000 फुटाच्या वर जाणं हे एवढी 2-3 वर्षात असं अस्वस्थ होतं जर गेलो नाही आम्ही तर. त्यामुळे आता थोडंसं खरं आहे, किडा पाहिजे. हा, किडा पाहिजे थोडासा. माझा डॉक्टर अभिजितना प्रश्न आहे की गेली 40 वर्ष हा प्रवास चालू आहे. 100हून अधिक सह्याद्रीतल्या मोहिमा, 24हून अधिक हिमालयाच्या प्रवेश, हजारो डोळ्यांची ऑपरेशन तुम्ही केलेलं. एक सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? त्याच्यासाठी आरोग्य किती महत्वाचं आहे? कारण आपण स्वतः एक फिटनेस आहात, तरुणांना लाजवेल. नाही, अगदी बरोबर आहे की जसं आत्ता अभय सर म्हणाले की तिथं जायचं असेल तर तिथलं वातावरण हे वेगळंच असतं. त्यासाठी आपल्याला सामावून घ्यायला लागतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जसं तुम्ही विनोद किंवा आम्हाला जर बघत असाल तर रोज आम्ही कोल्हापुरात तुम्हाला युनिव्हर्सिटी किंवा कुठल्या तरी टेकड्यांवरती रनिंग करताना, फिरताना दिसू. माणसाला स्वतःचं शरीर हे चांगलं ठेवणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला जे देवानं शरीर दिले ते या समुद्रसपाटीच्या वातावरणात राहण्यासाठी दिलेले आहे. आणि आपण जेव्हा डोंगरात जातो तेव्हा डोंगरामध्ये गेल्यानंतर जेवढ्या उंचीवर आपण जात जाऊ तर प्रत्येक 1000 मीटरला ऑक्सिजन लेवल कमी यायला सुरुवात होते. आणि 3000 मीटरच्या वरती म्हणजे लेहच्या वरती आपण जायला सुरुवात झाली की हिमालयातलं ऑक्सिजनचे प्रमाण आपलं 30% फक्त अवेलेबिलिटी यायला सुरुवात होते. त्यामुळं त्या कमी ऑक्सिजनशी सामावून घ्यायचं असेल तर तुमची लंग्स, तुमची फुफ्फुसही चांगली व्हायला पाहिजेत. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर व्यायाम केला पाहिजे. तर तो व्यायाम कशा पद्धतीने करायला पाहिजे, जसं विनोद सर त्यातले एक्सपर्ट गेले आणि भाषेत सर्वांना सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रोज फिरणं आणि रनिंग केलं पाहिजे. याच्यानं तुमचा VO2 max म्हणतो, म्हणजे तुमची शरीराची श्वास असताना
जी काम करण्याची क्षमता आहे ती वाढवली गेली पाहिजे. हा VO2 मॅक्स हा नॉर्मल 25 ते 30 असतो, पण तुम्हाला जर जास्ती काही अचीव करायचं असेल तर तो 35, 40, 50 असा असावा लागतो. तर तो आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी भरपूर धावणे, स्विमिंग करणे, सायकलिंग करणे हाच त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्हाला दिवसातला 1 तास स्वतःसाठी देणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे केवळ तुम्हाला हिमालय जायचं असं नव्हे, तर एरवीच्यासाठी तुमचं चांगलं आयुष्य जगायचं असेल. कोविडमध्ये या तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपल्याला श्वासाचं महत्त्व किती आहे. तर आपल्याला कोल्हापूर भागात राहणाऱ्या लोकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समोर युनिव्हर्सिटी आहे, समोर घराजवळ आपल्या सगळ्यांच्या, आणि ज्योतिबा आपल्या परड्यात आहे, पन्हाळा आपल्या शेजारी आहे. शेजारी. आपण दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आपण तिथे आपण जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या, आपण कोल्हापुरात आहोत 550 मीटर्सला, आपला पन्हाळा किंवा ज्योतिबा 1000 मीटर्सला आहे. आपण 450 मीटर तिथं वर जातो. ते 450 मीटर जायला कमीत कमी फिट माणसाला 1 तास लागतो वरती जायला चालत. पण तुम्ही हिमालय जेव्हा जाता तेव्हा हिमालयाची अल्टिट्यूड, जसं अभय सर आता म्हटले की 5000 मीटर, 6000 मीटर, म्हणजे तुम्ही एकावर एक ज्योतिबाचे असे, जसं 500 मीटरची एक टेकडी ज्योतिबा धरली तर अशी एकावर एक ज्योतिबा किती ठेवले पाहिजे विचार केला का? तेवढे तुम्ही 10 ज्योतिबाचे डोंगर वरती जाणार असता तेव्हा तुमचं शरीर त्या लेवलला जायला किती तयारीचं असलं पाहिजे. तर त्यासाठी मानसिक तयारी आणि शारीरिक तयारी ही जर असेल तरच माणूस डोंगरामध्ये यशस्वीरित्या जाऊ शकतो. आणि त्यासाठी फिटनेस अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट. तुमच्या जेवणामध्ये जेवढं होईल तेवढं घरचं तुम्ही खाल्लं पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये जंक फूड अजिबात नसलं पाहिजे. सॉफ्ट ड्रिंक्स ही पूर्णपणे बंद केली पाहिजेत, ज्याच्यामध्ये शुगर ड्रिंक्स म्हणतो तुम्हाला, कार्बन ड्रिंक्स होतं, ती पूर्ण थांबवली गेली पाहिजेत. आणि निर्व्यसनीपणा, ह्या सर्व गोष्टी जर असतील तर तुमचं शरीर हे चांगलं राहतं आणि तुम्हाला तुमची स्वप्न जी आहेत की हाय अल्टिट्यूडला जायचंय आणि मला तिथं काहीतरी बघायचंय. आता का जायचं, जसं अभय सर म्हटले किडा, अतिशय बरोबर आहे. तो किडा असतो. आणि दुसरं काय, तर व्हाय यू गो टू द माउंटन्स, बिकॉज तुम्हाला त्या पलीकडे काय आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला जावं लागतं. जसं आयुष्यामध्ये आपण का शिकत जातो, आपण का पुढे जात राहतो, तर आपल्याला पुढं जायचं आणि पुढं काय आहे हे वरती गेल्याशिवाय दिसत नाही तुम्हाला. तर ते बघण्यासाठी तुम्हाला वर जायचं असतं. आणि समिट्स आहेत ती अशी की तिथं तुम्ही थांबून मुक्काम करायचं असतो ना, तिथं जाऊन तुम्ही लगेच परत खाली यायचं असतं. म्हणजे तुम्ही परत जमिनीवर येणे हे अतिशय महत्त्वाचं असेल. त्यामुळे तुम्ही जमिनीवर असताना वरती राहायची स्वप्न बघायची असतात, त्यासाठी धडपड करायची असते आणि परत तुम्ही जमिनीवरती येऊन पुढच्या आयुष्यात जगायचं असतं. अगदी. माझा पुन्हा अभय सरांना प्रश्न आहे की आपण ज्या वयामध्ये आहात असे अनेक लोक असतात आणि म्हणतात की आम्हाला बाबा फिरायचं नाही, आम्हाला हे करायचं. काही जण नाही आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करतात पण त्यांना उमरा ओलांडता येत नाही किंवा पर्यटनाच्या बाबतीत त्यांची मानसिकताच नसते की कुठे बाहेर फिरावं वगैरे, असं एक कल्चरच नसतं. मात्र तुम्ही सुद्धा गेला, तुमच्या परिवारातल्या अनेक लोकांनी अशा मोहिमा केलेल्या आहेत. याबद्दल काय सांगाल? खरं तर बाहेर पडायला पाहिजे, कारण जग बाहेर पडल्याशिवाय खरं तर दिसत नाही. पर्टिक्युलरली हिमालयामध्ये नुसता ॲडव्हेंचर हा एक विषय मोठाच आहे, पण तिथले जगणं, ती लोक कशी सगळ्या गोष्टीची, म्हणजे आता आम्ही परवा एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वेळेला -19 डिग्री टेम्परेचर होतं जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो, तेव्हा ते तिथलं असलेली लोक जी होती ती कशी जगत होते. तिथली घोडे आहेत, त्यांना पाण्याचं महत्त्व, सगळ्यात महत्त्वाचं पाणी. कचरा तुम्हाला इतका त्या लोकांच्या रक्तात भिनलेला आहे की तुम्हाला एक एवढा कसपट कुठं दिसणार नाही. ह्या गोष्टी शिकायच्या असेल, बघायचं झालं तर तुम्ही त्याच्याशी जायलाच पाहिजे. आणि मला वाटतं की जग बाहेर पडल्याशिवाय दिसणार नाही. आणि आजकालच्या, आता माझ्या वयाचा तुम्ही सारखा उल्लेख करत आहे, मी त्रास होत येतो खरं, म्हणजे सिनियर मोस्ट म्हटल्यावर. पण खरं म्हणजे हेच आता थोडंसं वय आहे, तुम्ही सगळं जग बघायचं. माझ्या दृष्टीने तुम्ही उलट्या पण केलं तरी चालेल, तुम्ही 36 आहात मला वाटतं. तर त्यामुळं आता सगळ्या जबाबदाऱ्या थोड्याशा संपलेल्या असतात. मुलं बाळा जिकडे तिकडे उद्योगाला लागलेले असतात, शिक्षण कंप्लीट झालेले असतात. त्यावेळेला अगदी काय राहिलं असेल, म्हणजे समजा बाहेर पडला नसाल तर मी मुद्दाम सांगेन, बाहेर पडा. खूप चांगला आपला भारत देशच इतका मस्त आहे, अजूनही लोकांनी खरं म्हणजे एक्सप्लोर केलेलं नाही आहे. अजूनही खूप लोकांना बाहेरच्या फॉरेनच्या काही अट्रॅक्शन असतात, पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला खूप गोष्टी, म्हणजे अगदी आम्ही कोल्हापूरच्या आजूबाजूला सुद्धा आम्ही ज्या वेळेला ह्या ट्रेक जायचं ठरलं तर आम्ही छोटे छोटे ट्रेक केले. इतक्या 2-3 ट्रेक आम्ही केले जे खूप कमी आणि पावसात त्या अगदी जळवं वगैरे लागून, म्हणजे ते वेगळा एक्सपिरियन्स होत होतो. ते टेकडीवर गेल्यानंतर तिथलं सुद्धा तो पोचायचा आनंद, म्हणजे अगदी कोल्हापूरच्या जवळच सांगतोय मी,
म्हणजे त्या याच्यामध्ये खूप कमी लोक त्या ठिकाणी गेली होती. अशा ठिकाणी आता हे सगळं श्रेय विनोद सरांचं आहे, कारण ते त्या गोष्टी म्हणजे हिमालयात न्यायचा आधी कुठला कोल्हापूर जवळचा टफ ट्रेक आहे, त्यानंतर मग लोणावळ्याला कुठला टफ ट्रेक आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर थोडंसं तिथंच सुसह्य होतं या सगळ्या गोष्टी करणं. तर मी नक्की सांगेन, तुम्ही वय वगैरे हे सगळ्या सेकंडरी गोष्ट आहे, तुम्ही बाहेर पडा, खूप गोष्टी. आणि असं काय नसतंय, समोरचा माणूस म्हणजे आता आम्ही तरी 100 किलो वजनाचे आणि वयोवर्ष 70 असलेली हे सुद्धा आम्हाला काही भेटली आहे ट्रेकमध्ये, जे अगदी आनंदानं करत होते. आणि म्हणजे असं काय नाही आहे आपल्यालाच, आपण ते डोक्यात वेज आणि हे सगळं थोडंसं बाहेर पडलं तर एखादा तुम्ही बाहेर आला हिमालयात जाऊन किंवा पुढच्या वर्षी तुम्हाला मग सांगायला लागत नाही. पुन्हा खुणावतो. येस 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 येस. माझा विनोद सरांना प्रश्न आहे की अनेक लोक इथे पर्यटन करत असतात, सह्याद्रीमध्ये फिरत वगैरे असतात, कोल्हापुरात पण अनेक लोक असे टूर जातात की आठवड्याला फिरायला जाणारे पण काही लोक आहेत, काही 6 महिन्यातून जातात, काही वर्षातून जातात. आता 31st आलेला आहे, तर असं निमित्त काढून जाणारे लोक आहेत. मात्र हिमालय तशी फिरणं फार अवघड आहे, कारण आपली उंची आणि त्यांची असणारी उंची याच्यामध्ये फार अंतर आहे. मग या वातावरणातून त्या वातावरणात जाण्यासाठी नेमकी तयारी कशी करायची असते, आणि याच्या बाबतीत आरोग्य किती महत्त्वाचं आहे, आहार किती महत्त्वाचा आहे, आणि नेमक्या त्या मोहिमा सर करत असताना इथल्या लोकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली माझा यातला जो रोल असतो तो प्लॅनिंग. आज आपण इथे एकत्र बसलोय त्याच्यासाठी काहीतरी आपण प्लॅनिंग करतोय, तीच गोष्ट इथं महत्त्वाची असते. कारण काही कॅम्प लहान मुलांचे असतात, काही कॅम्पमध्ये प्रोफेशनल बिझनेसमन अशी लोक येत असतात, काही यात्रा आहेत, कैलाश मानससारखी यात्रा, त्याच्यामध्ये तर 55 ते 70 या वयातलेच फक्त श्रद्धा असणारी लोक तिथं येत असतात. तिथं ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग याच्याशी काहीही घेणं देणं नसतंय. याच्यासाठी एक कॉमन शेड्यूल नक्की असते, पण एक्सपर्टीज कधी येतात की येणारे बरोबर कोण आहेत आणि त्या पद्धतीनं मग आपण तिथला प्लॅन काय केला पाहिजे हे खूप महत्त्वाचं ठरतं आहे. नॉट नेसेसरी, म्हणजे कसं आहे की साहसाला एखादं साहस, मी एखादा डोंगर चढून गेलो तर तो डॉक्टरनी तेवढ्याच वेळेत चढायला पाहिजे, अभयींनी तेवढ्याच वेळेत चढायला पाहिजे म्हणजे त्याची मजा आहे असं अजिबात नसतंय. मी जर एखादी गोष्ट 1 तासात केली, ती डॉक्टरनी त्याला 2 तास घेतले म्हणून त्यांचा आनंद कमी होत नाही, किंवा अभयनी ती 3 तासात चढली म्हणून तो आनंद कमी होत नाही. पण मी ते करणं आणि तिथंपर्यंत पोचणं हे जे प्लॅनिंग आहे, मी जर तिघांच्यासाठी एकच प्लॅन केला तर मग तिथं अडचण 100% येते. त्यातला एकच कोणतर जाऊ शकणार आणि दोघेजण पोचू शकणार नाहीत. पण तो प्लॅन करताना सगळ्यात विकेस्ट पर्सन कोण आहे तो बघून जर मी त्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं तर सगळीच लोक, म्हणजे तिघंही तिथंपर्यंत पोचणार आणि व्यवस्थित पोचणार. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट त्यातली खूप महत्त्वाची राहते. आणि ते प्लॅनिंग जर आपण व्यवस्थित केलं तर या सगळ्या गोष्टी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अर्थात मग त्याला काही गोष्टी येतात दिवस. आत्ताचं प्रगत पर्यटनात असं झालं आहे की मला लेह लडाखला जायचं आहे, पण माझ्याकडं 4च दिवस आहेत, 5च दिवस आहेत. 5 दिवसात लेह लडाख करायचं असेल तर तिथं अल्टिट्यूडचा त्रास हा तुम्हाला जाणवणारच. पण तोच प्रोग्राम तुम्ही जर 10-12 दिवसांचा केला तर 100% 70, 75, 80 वर्षाची लोकंसुद्धा लेह लडाख अगदी व्यवस्थित करून येतात. त्यातलं याच्यातली कारणं कशामुळं त्रास होतो, तो त्रास होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं प्रमाण जर बघितलं, आज लेह लडाखला लाखो लोक जातात, त्यातल्या काही शेकडो लोकांना तिथं त्रास होतो, पण तो त्रास जो आहे तो जाऊन आलेल्या लोकांच्या पेक्षा जास्त पसरतो सगळीकडं. त्यातलं म्हणजे जी गोष्ट हे होते तीच जास्त प्रसिद्धी पावते. याच्यामध्ये एकतर अल्टिट्यूड वाईज मगाशी जसं सांगितलं की अल्टिट्यूड हा हिमालयातला मेजर फॅक्टर येतो. तो अल्टिट्यूड साधारण 9000 फूट 10,000 फूट जिथंपर्यंत ट्री लाईन असते तिथंपर्यंत ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी असतं, आणि त्यामुळं 9000 फुटापर्यंतच्या ज्या मुवमेंट्स आहेत
त्या मुवमेंट्स अतिशय चांगल्या कम्फर्टेबल झोनमध्ये येतात. 9,000 फुटापासून 10,000 फुटापासून साधारण ट्री लाईन कमी होते, म्हणजे मोठी झाडं जी आहेत ती झाडं कमी कमी होत येतात. त्याच्या पुढं व्हेजिटेशन कमी राहते, खुरटी झुडपं असतील अशा पद्धतीची, किंवा आपले रेडोडेड्रॉन फ्लॉवर्स असतील, ही सगळी साधारण 12,000-12,500 फुटापर्यंत. आणि त्याच्यानंतर व्हेजिटेशन हा प्रकारच नसतो. आणि जसं आपण उंचीवर जातो तसा हवेचा दाब कमी होत येतो. आज आपण सी लेवलला आहे, इथं जो हवेचा दाब आहे तो दाब 13,000 फुटावरती त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं. हे आपल्याला उदाहरण दाखल बघितलं आपण तर, एखादा घाट चढताना आपण बॉटल बंद करून ठेवली असली आणि खालती गेलो तर ती बॉटल जी आहे ती श्रिंक आकसलेली दिसते. किंवा आपण सीशोरवरनं घाटात आपण पश्चिम घाटाच्या कुठल्याही टॉपवर आलो तर बाटलीचं टोपण उघडलं की टप्प आवाज येतो आणि तो उडतो. तो जो प्रकार आहे तो हवेच्या दाबाचा परिणाम तिथं होतोय. हवेचा दाब कमी झाल्यामुळं श्वास घेत असताना, इथं आपण श्वास घेतला तर 1 लिटर हवा आपण आत घेत असलो, 13,000 फुटावरती श्वास आपण तेवढाच घेतो, पण हवेचा इंटेक तिथं 600 ml होतो. आणि त्यामुळं शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असतो. मग तो वाढवण्यासाठी काय करायचं, तर इथं आपण जाण्यापूर्वी जाणीवपूर्वक सगळ्यांना आपण शारीरिक फिटनेसबरोबर श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम हे चांगल्या पद्धतीनं करून घेणं हे खूप आवश्यक राहतं. आणि ती माहिती आपण आधीपासून सगळ्यांना देणं खूप गरजेचं राहतं. त्याचबरोबर उंचीवर गेल्यानंतर उंचीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सर्टन उंची गाठली की तिथं थांबून शरीराला तिथं 24 तास वेळ देऊन मग आपण पुढचा टप्पा पादक्रांत करण्यासाठी जाणं, ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या प्लॅनिंगमध्ये घेणं खूप आवश्यक असते. आणि रिस्पेक्ट, निसर्गाला रिस्पेक्ट देणं आणि त्याच्या पद्धतीनं त्याच्या कलानं आपण मार्गक्रमण करणं, ही गोष्ट त्यातली महत्त्वाची असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस मी सक्सेसफुलीच करणार हे प्रॅक्टिकली शक्य नसतंय. आज मी काय केलंय तो माझा आजचा विजय आहे. म्हणजे एखादी गोष्ट, मला एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं आहे तर माझं पहिल्या दिवशीच्या ब्रीफिंगमध्ये असते की आज आपण लुकलापासून फाकडिंगला जायचं आहे, आजचा आपला एव्हरेस्ट आहे तो फाकडिंग, उद्या काय करायचं आहे याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. मला आज आणि आजचा दिवस, प्रेझेन्स जो आहे तो हिमालयात खूप महत्त्वाचा ठरतो. उद्यासाठी परवा दिवशी मी तिथं जाणार आहे तो विचार मी आज करायची गरज नसते. आजचा माझा एव्हरेस्ट जो आहे तो मी व्यवस्थित कंप्लीट करणं आणि उद्यासाठी मी फिट राहणं, ही त्या दिवसाची तयारी आणि त्या दिवसाचा फोकस. इथेच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अलीकडच्या काळात आपण पाहतोय की कोरोनानंतर असेल किंवा याच्या ज्या पद्धतीने डिजिटल माध्यमांची ज्या पद्धतीने क्रांती झालेली आहे, बरोबर, याच्यामध्ये एक गोष्ट सातत्याने दिसून येते की तरुणाई साहसी गोष्टींकडे फार आकर्षित होते. जसं की रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा रिव्हर राफ्टिंग असेल वगैरे, या प्रकारचा देशामध्ये मोठ्या प्रमाणात एक पर्यटनांचा विकास होत आहे. तर हे जे साहसी प्रकार आहेत याच्यामध्ये नेमकी काय भूमिका बजावायला असते, किंवा हे सगळं साहसी खेळ आपण जे पाहतो याच्यामध्ये नेमकी काळजी काय घ्यायला? एकतर साहस हे अट्रॅक्शन आहे. मग त्या साहसामध्ये जमिनीवरचे साहसी खेळ, ज्याच्यामध्ये ट्रेकिंग येतं आहे, माउंटेनिअरिंग, गिर्यारोहण आलं, त्याच्याबरोबर मोटरसायकल एक्सपिडिशन्स येतील, सायकलिंग येईल, जमिनीशी समांतर ज्या साहसी खेळ चालतात ते सगळे जमिनीवरचे साहसी खेळ म्हणून येतात. त्याचबरोबर पाण्यातले साहसी खेळ येतील आणि हवेतले साहसी खेळ. हे 3 प्रकार प्रामुख्यानं जगभरात म्हणजे ऑपरेट केले जातात. आज तुम्ही पहिला जो प्रश्न म्हटला की आत्ता सोशल मीडिया आणि याच्यामुळं त्याचा रीच जो आहे तो खूप वाढला आणि त्यामुळं लोकांचं अट्रॅक्शन निर्माण झालं. आज कित्येक ठिकाणं अशी आहेत की त्या साहसी खेळामुळं त्याची ओळख आहे आधीपासून, पण तिथं जायचं. आज हिमाचलमध्ये गेलो तर बीर बिलिंग हे पॅराग्लायडिंगसाठी फेमस आहे.
आज ऋषिकेश हरिद्वार धार्मिक स्थान आहेच, पण राफ्टिंगसाठी आज जगभरातून लोक तिथं येतात. त्यातलं आज वाळवंटी हिमालय म्हणून लेह लडाख प्रसिद्ध होत आहे. त्यातलं म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साहसामुळं, आणि साहस करताना त्यातला जो थ्रिल आणि फील, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या या सगळ्यांना तिथं अट्रॅक्ट करतात. त्यातला साहस म्हटलं की रिस्क आली, त्याच्याबरोबर साहस आणि धोका हे पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं साहस करत असताना आज आपली स्वतःची कपॅसिटी ती ओळखणं आणि त्या पद्धतीनं मी कोणतं साहस करावं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना समजत नसेल तर जे समोर असतील त्यांना समजावणं हे खूप आवश्यक आहे. आणि साहसी खेळ करत असताना त्याचे काही निकष आहेत की रॉक क्लाइम्बिंग असेल, माउंटेनिअरिंग असेल, ट्रेकिंग असेल, तर ते जे ऑर्गनाईज करत असतील त्यांचा अनुभव काय आहे, त्यांचं प्रशिक्षण याच्यापूर्वीचं काय आहे, या गोष्टी आपण तपासून बघणं हे खूप आवश्यक आहे. आणि यासाठी प्रत्येक साहस करत असताना त्यामधल्या सेफ्टी काय आहे की ज्याला कॅल्क्युलेटेड रिस्क आम्ही म्हणतो. साहसी खेळामध्ये धोके हे असतात, पण त्या प्रत्येक धोक्यासाठी काहीतरी सुरक्षा प्रणाली ही 100% आहे. म्हणून जगभर सगळी लोक साहसी खेळाकडे आकर्षित होतात, कारण ते सुरक्षित आहेत. आणि जे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत त्यात ॲक्सिडेंट झालेले आहेत, त्याच्यामध्ये निग्लिजन्स असेल किंवा नैसर्गिक आपत्ती, त्यातले ही दोनच कारणं त्यात आहेत. अदरवाईज कुठल्याही साहसी खेळात दिसतंय, पॅराग्लायडिंग करताना वरनं पडलो तर काय होणार हे सांगायची गरज नाही, रॅपलिंग रॉक क्लाइम्बिंग करताना पडलं तर काय होणार हे सांगायची गरज नाही, ट्रेकला मी 17-18 हजार फुटावर ट्रेकिंग करत असताना तिथं मी अडकलं तर मला काय होणार हे सांगायचं. प्रत्येकाला माहीत आहे की हे जीवाशी बेतणार आहे, पण तरीसुद्धा ते करावं असं वाटतंय. का तर त्यात 100% सुरक्षा आहे. पण ती सुरक्षा कशा पद्धतीनं वापरली जाते हे आपण बघून या सगळ्या ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. मी कोल्हापूरच्या अनुषंगाने आपल्या तिघांनाही विचारू इच्छितो की आपण ज्यावेळी पर्यटन विकासाचाच विचार करत असतो त्यावेळी आपलं कोल्हापूर म्हणून या ठिकाणी पर्यटन विकासाला कशा पद्धतीने चालना दिली जाऊ शकते, किंवा पर्यटनांच्या बाबतीत जी काही जनजागृती आहे किंवा त्याच्याबद्दलचा जो आपण ज्याला अवेअरनेसच म्हणतो सरळ सरळ, तो कशा पद्धतीनं डेव्हलप करू शकतो सर? खरं तर आपल्याकडे खूप चांगल्या संधी आहेत पर्यटन डेव्हलप करण्यासारख्या. खूप चांगले स्पॉट आहेत जे अजूनही म्हणजे पन्हाळा, आता ज्योतिबा जसं सांगितलं डॉक्टर साहेबांनी तसं हा तसा प्रॉपरली हे केलं तर त्या ज्योतिबाच्या ट्रेकचं सुद्धा किंमत खूप लोकांना आता आहे, नो डाऊट, नाही असं नाही. कारण ज्योतिबाच्या रविवारची तुम्ही जर ट्रेकची गर्दी बघितली तर वरच्या दर्शनापेक्षा जास्त गर्दी आता त्या ट्रेकवर असते. तर तसाच पन्हाळ्याच्या आजूबाजूला पावनगड आहे किंवा विशाळगड, पावनगडात हे विशाळगड, पावनखिंड वगैरे ही ट्रेक आहे. त्या गोष्टी थोडा वेगळा अँगल ठेवून केला तर होण्यासारख्या, म्हणजे कमर्शियली म्हणत नाही मी, या साहसी खेळाकडे बघून सुद्धा करण्यासारख्या. ह्याला काही शिस्त किंवा ह्या सगळ्या गोष्टी थोडासा जसे विनोद सरांच्या सारखे जे एक्सपर्ट लोक आहेत जे हे लोक करणार, ह्यांना घेऊन एखादा अशा काहीतरी गोष्टी जर केल्या कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापूरचं आता महालक्ष्मीमुळं नो डाऊट लोकांना आता आज बघितलं तर तुम्ही कोल्हापूरमध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी आहे आता. तर ह्याच्या बरोबरीनं ही अनेक 2 दिवस कशी राहतील कोल्हापूरमध्ये आलेली लोक येतात, तांबडा पांढरा खातात आणि मग परत झोपायला कुठेतरी गोव्याला जातात किंवा आणि कुठेतरी पुढच्या गावात जाऊन झोपतात. तर त्याच्याऐवजी त्यांना असं काहीतरी अट्रॅक्शन जर ठेवलं आपण की बाबा कोल्हापूरमध्ये या, आणि त्या सगळ्या आपण पण त्याचे फ्रेंडली राहायला पाहिजे. म्हणजे आपली जी सगळी शासकीय यंत्रणा असतील किंवा असे साहसी लोकांचे ग्रुप असेल किंवा ह्या लोकांना मग कशा पद्धतीने त्या मुलांना ट्रेन करून त्या लोकांना जास्तीत जास्त लोक कसे, म्हणजे तुम्ही आता नेपाळमध्ये वगैरे जे लोक
आपल्या घरचे लोक गोड बोलत नाही तेवढे आपल्याशी गोड बोलत असतात ते. हा वर्तनातला माणसाच्या सगळ्यात 100% मूलभूत मोठा गुण आहे. फरक. होय, कारण मनालीमध्ये पण आपण जर पाहायला गेलो, हिमाचल मधल्या लोकांना पाहायला हो, गेलो, हो, हो. तर आपल्याकडची भाषा आणि हो. त्यांच्याकडची भाषा फार जमीन अगदी आसमानचा मग तुम्ही फरक जेव्हा आहे. तिथून येत असता ते तेवढ्याच उंचीचे तुमचे आहे. मित्र झालेले असतात ते, हा. जे आता आज काश्मीरमध्ये माझ्या गाडीचा आज सुद्धा तो मेसेज करतो फोटो बघून की काय चाललंय का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या खूप वाटत. म्हणजे आम्हाला जी इच्छा होती ते बघून की आता त्यांना आता आज मला स्नोफॉल काय झालेले फोटो पाठवले. फोटो पाठवले. हा, मग असं झालं की आता जाऊया काय असं वाटायला लागतंय. ठीक आहे, आता प्रत्येक वेळा शक्य नसतं. नक्की. असं कोल्हापूरसाठी खूप गोष्टी आहेत. नक्की. ज्या- सर तुम्ही काय हा सांगाल? एक्झॅक्टली जसं सर म्हटलं तसं हे आपल्या जसं हिमाचलमध्ये आपण बघतो किंवा लेहमध्ये बघतो होमस्टेज तिथे खूप मोठ्या प्रमाणात चालतं. म्हणजे तिथले छोट्या छोट्या गावांमधली जी घरं आहेत तिथल्या लोकांना इन्व्हॉल्व करतात, ट्रेकर्स तिथं राहतात. तसं आपल्या आता साधं साधोबाचं डोंगर तुम्ही घ्या, म्हणजे आपण साधोबा डोंगरावरती मंदिर आहे, पिनाकल सारखं आहे, तिथं सुद्धा छोटासा असा उपक्रम साहसी खेळांचं तिथं ट्रेनिंग स्कूल सुद्धा करू शकता येतं. शेजारी ज्योतिबा आहे, ज्योतिबावरती क्लिफ्स आहेत, किंवा खाली पन्हाळ्यावरती गेला तर पन्हाळ्यावरती सुद्धा कडे आहेत. म्हणजे हा एवढ्या त्या 10 किलोमीटरच्या परिघामध्ये तिथं अनेक जी छोटी छोटी घरं आहेत, वस्त्या आहेत, वाड्या आहेत, तिथं तुम्ही लोकांना राहायची सोय करू शकता, तिथं ट्रेनिंग येऊ शकता, फर्स्ट एड होऊ शकतं. आणि तिथून तुम्ही चालायची पण प्रॅक्टिस होती, तुम्हाला डोंगरावर चढायची प्रॅक्टिस होती, किंवा रॉक क्लाइम्बिंग आणि बाकीच्या टेक्निक गोष्टी शिकू शकतात. आणि तिथल्या लोकांना तुम्ही इन्व्हॉल्व केलं तर त्यांची पण, जसं सर म्हटलं की त्यांची आणि पर्यटकांची जर का अशी दोस्ती झाली तर उद्या त्यांच्या ओळखीनं आणि जास्ती पर्यटक येतील आणि साहसी पर्यटनाचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. निश्चित सर, तुम्ही काय सांगाल? कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघितला, आज साधारण पारगडपासून ते अगदी इकडं मार्लेश्वरपर्यंतचा पसरलेला पश्चिम घाट हे म्हणजे आपल्यासाठी लाभलेलं एक वरदान आहे. या एवढ्या टप्प्यामध्ये म्हणजे तो जर आपण दक्षिण उत्तर असा जर भाग बघितला तर साधारण 80-90 किलोमीटरचा पश्चिम घाटाचा भाग जो आहे तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेला आहे. तिथून उगम पावणाऱ्या नद्या, त्याच्यावर तयार झालेली कमीत कमी एक 25 जलाशय एवढे सुंदर ठिकाणी आहेत. ही सगळी ठिकाणं जी आहेत ही सगळी ठिकाणं पर्यटनाची अट्रॅक्शन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इथं असलेलं सदाहरित जंगल, त्याबरोबर इथली अभयारण्य असतील, अभयारण्य, त्यासोबत लाभलेलं आपल्या इथलं किल्ल्यांचं वैभव, त्याला जोडून असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यासोबत धार्मिक स्थळं आणि त्याला धार्मिक पर्यटन, आणि प्लस आपल्या इथं असणारे हिल स्टेशन्स. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, मी यात इंडस्ट्री, मेडिकल टुरिझम वगैरे आत्ता घेतच नाही. ह्या एवढ्या जर गोष्टी आपण फोकसफुली जर व्यवस्थित करायचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये आलेला माणूस, जे अभयजींनी सांगितलं की कोल्हापुरात आलेला माणूस, आजचं उदाहरण, आज कोल्हापुरात लाखो लोक आलेत आणि ती परत जाणार आहेत. त्यातली काही, त्यातलं राहण्याचं प्रमाण जे आहे ना ते खूप कमी आहे. आणि आपल्या जिल्ह्यात जर बघितलं तर आज महालक्ष्मीमुळं कोल्हापूरमध्ये समजा 1 लाख लोक येत असतील तर त्यातली राहणारी लोक 50,000 असतील तर त्या 50 मधली 48 नाही 49,500 लोक कोल्हापुरात राहतात आणि 500च लोक आजूबाजूच्या ठिकाणी जातात. तर याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर कोल्हापूरमध्ये येणारा माणूस, मी 1 दिवस कोल्हापुरात राहीन, कोल्हापूरचं दर्शन करीन, 1 दिवस पन्हाळा करीन, तिथून मी आंबा, विशाळगड, पावनखिंड करीन, तिथनं मला गगनबावडा आहे, राधानगरी आहे. ही सर्किट जी आहेत ना, ही सर्किट ज्यावेळेस आपल्या इथली ऑपरेशनमध्ये प्रॉपर येतील आणि कोल्हापूरमध्ये येणारा माणूस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 दिवस फिरायला लागेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं व्यावसायिक टुरिझम आपण जे आहे ते इथं चांगल्या पद्धतीने सुरू होईल आणि लोकांना त्यातलं आर्थिक माझी हे उन्नती त्यातून काय होणार आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत लोक त्याच्याकडं फोकसफुली बघत नाहीत. आज आपल्या सगळ्या पश्चिम घाटामध्ये सगळीकडं आता हॉटेल्स आहेत, होमस्टे आहेत, पण आपल्या इथला पश्चिम घाट चालतोय तो फक्त शनिवार आणि रविवार. बाकी वर्षातले इतर सगळे दिवस जे आहेत तिथं कोणीही नसतंय. त्यातलं
हे ब्रेक होऊन ज्यावेळेस तिथलं वर्षभर पर्यटन कसं सुरू राहील आणि त्यासाठी काही योजना करणं आवश्यक आहे. अर्थात गेल्या काही वर्षापासून डेस्टिनेशन कोल्हापूर म्हणून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या काही समिती याच्यामध्ये कार्यरत आहेत. तालुकावाईज समिती केलेली आहे, जिल्ह्याची पर्यटन समिती जी आहे ती कार्यरत आहे. आत्ताच म्हणजे जसा आपला विषय झाला तसं की आत्ता पालकमंत्री साहेबांनी भुदरगडावरती एरोस्पोर्ट्स सुरू केला आहे आणि त्यामुळं ते एक चांगलं अट्रॅक्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे. पण हे सगळं सर्किटमध्ये कसं बसवायचं त्याच्यासाठी प्लॅन करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर जिल्ह्याचं पोटेन्शियल कोल्हापूरमध्ये माहिती आहे, पण कोल्हापूरमधला कुठला माणूस पर्यटक म्हणून तिथं राहायला जाणार नाही. तर याचं प्रमोशन जे आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं ते कोल्हापूरमध्ये ज्या महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून किंवा जे आपली कनेक्टिंग राज्य आहेत बॉर्डर त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कोल्हापूरचं पर्यटन प्रमोट करायला पाहिजे. जसं लोक महाबळेश्वरला जातात तसं त्यांच्या टुरिझम प्लॅनमध्ये कोल्हापूर यायला पाहिजे, एवढं त्यांच्यावर ते बिंबलं गेलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं टुरिझम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल. पोटेन्शियल त्याला खूप चांगलं आहे, त्याच्यात डेव्हलपमेंट 100% सुरू आहेत. येणारा काळ जो आहे तो कोल्हापूरच्या पर्यटनासाठी अतिशय उत्कृष्ट असा असणार आहे. माझा शेवटचा प्रश्न असणार आहे ज्याचं थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. आपण सह्याद्री पाहिलाय आणि हिमालयही पाहिलाय. याच्यामध्ये एक गोष्ट जी हिमालयात गेल्यावरती जास्त भावते मनापासून ती त्यांची एक सगळ्यात महत्त्वाची मोहीम क्लीन हिमालय. स्वच्छता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्या स्वच्छतेबद्दल काय सांगाल अगदी थोडक्यात? आपल्या तिघांनाही प्रश्न आहे सर. आपण नाही, स्वच्छता त्यांच्या रक्तात आहे असं मी म्हणेन ह्या लोकांच्या. आणि आपण सुद्धा तिथे गेलो की ते करतोय. प्लास्टिकची बॉटल आपण मनाली टाकू शकत नाही, म्हणजे इच्छा होत नाही आपली टाकायची. तसा थोडासा हा आपल्याकडं जे प्रकार आहेत किल्ल्यावर नावं लिहिणं किंवा जे इतक्या पवित्र गोष्टी आहेत त्या खरं म्हणजे त्या गोष्टी पवित्र आहेत हे लोकांना आता यंग मुलांना सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे ते किल्ल्यावर नावं लिहायला ते किल्ले नाहीत, त्यावेळेला काही इतक्या घडल्यात त्या गोष्टी. तर तशा काही गोष्टी विद्रूप करत असतात आपला किल्ला, आपलं स्टेट, आपलं शहर. तर तो आता नो डाऊट आता कमी झाले ते. पहिल्यासारखे जे आपण कॉलेजमध्ये असताना जे बघायचो ते आता नक्कीच कमी झाले. मुलांना तो बिकॉज ऑफ डिजिटल मार्केटिंग म्हणा, डिजिटल गोष्टीमुळे ह्याच्यामुळे ह्या लोकांना समजायला हे करायला नाही पाहिजे. पण तरी अजूनही थोडासा गोष्टी स्वच्छतेकडे पर्टिक्युलरली स्वच्छतेबरोबर मी अजून एक हे सांगेन, ही जी आपल्याला नॅचरल रिसोर्सेस आहेत, सोलर असेल किंवा पाणी असेल, या गोष्टीचं जे तिथं संवर्धन केलं जातंय आज आपल्याकडे ती किंमत नाही आहे. आज पाणी तुम्ही मला तर अजूनही आपल्याकडं कुठेतरी लीक होत असते, मोठे फवारे उडत असतात, जे तिथं त्या एका थेंबाची किंमत असते. म्हणजे आम्ही याच्या ट्रेकमध्ये एव्हरेस्ट बेसच्या एवढं गरम पाणी 180 रुपयाला होतं. पण तिथं आम्हाला ते पाणी पिताना सुद्धा आम्ही 10 विचार करायचो की सांडेल काय, हे होईल काय. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तिथं गेल्यावर ह्याची किंमत कळते. तर त्यात थोडासा ह्या स्वच्छतेचा आणि होऊ शकते असं फार काय अवघड गोष्ट नाही. असं तसं जर अभ्यासामध्ये असंच आहे की हिमालयामध्ये लोकांना ते लहानपणापासून त्यांच्या जन्मच्या त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे की ही देवभूमी आहे. आणि या देवभूमीवर आपण राहायचं तर आपण चांगलंच वागलं पाहिजे. इथं चांगलं वागलं तर आपण टिकणार आहोत आणि आपण टिकलो तर आपण पुढची पिढी टिकणार आहे. ही भावना त्यांच्यात आहे. ही दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. जसं आम्ही म्हटलं आपण कळसुब्याला आपण जातो तेव्हा जाताना बघतो सगळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांना खच पडलेला असतो किंवा सगळे खाण्याचे असे रॅपर्स पडलेले असतात, बिस्किटचे पुढे, कॅडबरीचे पुढे तुकडे असे. तर हे जे आहे ना, ही ॲटिट्यूड म्हणतो ना आपण, ही दुर्दैवानं आपल्याकडे महाराष्ट्रात ही ॲटिट्यूड खूप आहे. स्पेशल आपल्याला कोल्हापुरात जसं सिग्नल तोडून मी जाणार तसं डोंगरात गेल्यानंतर मी मला पाहिजे ते करणार. मोठे मोठे स्पीकर्स घेऊन लोक जातात डोंगरात, आम्ही बघतो, वाईट वाटतं. कोल्हापुरातली मुलं आपली जातात डोंगरामध्ये आंब्याला जातात किंवा विशाखला जातात, तिथं ते मोठे मोठे स्पीकर्स घेऊन ते रात्री दान आवाज करत तिथे बसतात. हे निसर्गाला डिस्टर्बन्स आहे, तिथल्या प्राणी जे आहेत त्यांना डिस्टर्बन्स आहे. ही भावना जी आहे की संध्याकाळी 7 नंतर आपण आवाज केला नाही पाहिजे, ही भावना लोकांच्यात, ही जनजागृती नाही, हे प्रत्येकाच्या घरातनं ही भावना निर्माण केली पाहिजे की आपण निसर्गाचं रक्षण केलं तर निसर्ग आपल्याला उद्या जगायला मदत करणार आहे. त्याला काय होतंय, ही जी एक आपली प्रवृत्ती आहे ती या सगळ्या गोष्टींसाठी खूप मारक आहे. आणि
याची प्रचिती आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. आणि त्यामुळं क्लिनलीनेस ही जी गोष्ट आहे किंवा कचरा हा खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे, त्याच्यासाठी माझ्या मते एकच सिंपल आहे की कायदा असणं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोकांना, आज वासोट्यासारखा किल्ला आपण घेतला तर आज वासोट्याला फॉरेस्टचा तिथं चेकपोस्ट लागतो. तिथं नेणाऱ्या बाटल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि तेवढं सगळं साहित्य मी परत तिथं आणलं आहे का नाही हे चेक केलं जातं. तिथं ह्या सगळ्या गोष्टी आता सुरळीत झालेल्या आहेत. याच गोष्टी सगळीकडं करणं आणि आपल्या इथं जे लोक पर्यटनातून अर्थार्जन करतात, व्यवसाय करतात, त्या व्यावसायिकांनी त्याच्यावरती लक्ष देणं आणि आपण इथं धंदा करतोय याच्यातून पन्हाळ्यात माझ्याकडं पर्यटक येतात आणि ते माझा व्यवसाय करतात, मला त्यातून उत्पन्न मिळतंय, पण तो मी कचरा कशा पद्धतीनं कुठं करतोय, कुठं टाकतोय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या लोकांचं प्रबोधनसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्याची विल्हेवाट लावायसाठी काय करायचं त्याची सोय बरोबर. ही पण गरजेचं आहे. म्हणजे असं पण नाही आहे की त्यांना त्या गोष्टी तिथंच टाकायच्या आहेत, पण त्या मी कुठं टाकायच्या आणि त्याची प्रोव्हिजन काय हे खूप महत्त्वाचं आहे त्यातलं. एक उदाहरण सांगतो मी की रायगडला 5 वर्षापूर्वी आपला तिथला जो आपला शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम असतोय त्या वर्षी असं ठरलं होतं की रायगड सगळा क्लीन करायचा, स्वच्छ करायचा. आणि मग ते सगळं प्लॅनिंग करताना लक्षात आलं की रायगडावर फक्त गडावरच नाही तर गडावरून खाली टाकलेला कचरा जो आहे तो प्रचंड आहे, त्यातनं दरीत सोडलेला कचरा. आणि मग ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कित्येक ठिकाणी कड्यावरनं तो म्हणजे कोंडाळाच झालेला होता. म्हणजे त्याचे व्हिडिओ आहेत. मी 3 दिवस तिथं काम करत होतो. आम्ही जवळजवळ 25 ते 30 जण होतो. 3 दिवस काम करत होतो. वरचा कचरा गोळा केला होता तो शेकडो पोती होताच, पण आम्ही कड्यावर म्हणजे लिटरली 200-200 फूट रोपवरनं रॅपलिंग करून खाली उतरून तिथला सगळा कचरा गोळा केला होता. ती पोती जी होती ती जवळजवळ 250 ते 250 पोती कचरा तिथून काढला होता. आता तिथला कचरा त्याची विल्हेवाट कशी लावायची याचं नियोजन हे सगळ्या ठिकाणी आपल्याकडं असणं हे गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर प्रवास करणारी माणसं किती समृद्ध असू शकतात हे आजच्या आपण चर्चेमध्ये जाणून घेतलं. ही चर्चा अतिशय चालती बोलती नैसर्गिक पद्धतीनं सुरू होती. आजच्या या चर्चेमध्ये आपण प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली की ज्यावेळी आपण सह्याद्री असेल किंवा हिमालयात असेल या ठिकाणी फिरत असताना या प्रवासातनं काय शिकतो तर आपण एक टीमवर्क शिकतो. सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता म्हणजे काय आहे. सरांनी सांगितलं की ती रक्तात त्यांच्या भिनलेली आहे आणि तीही आपल्यात भिनायला हवी. तिसरी गोष्ट महत्त्वाची होती ती माणसाची वर्तणूक कशा पद्धतीची आहे. मानवी स्वभाव जितका शांत असतो तितकंच ज्या ठिकाणी मानवी स्वभाव शांत असतो तो प्रेमळ असतो तिथे पर्यटनाला चालना भेटू शकते. आणि या सगळ्यांमध्ये एक दृष्टिकोन काय निर्माण होतो की आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की प्रवास करायचा आहे, केला पाहिजे असंही वाटतं, पण सुरुवात कधी करणार तर मला वाटतं ही चर्चा ऐकल्यानंतर, ही सकलमची चर्चा ऐकल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की सर आपल्यालाही प्रवास करायला हवा. वय महत्वाचं नाही, कारण 36 वयाचे सर, मी मगाशी 63 वर होतो, आता सर 36 वरती आहेत. या संपूर्ण मुलाखतीमध्ये वाटतं की चला फिरूया, थोडंसं जग पाहूया उघड्या डोळ्यांनी, कारण श्वास फार महत्वाचा असतो. कारण त्या वातावरणाला त्या उंचीला गेल्यानंतर शेवटी श्वास सातत्यानं आपल्यासोबत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत श्वास आपल्यासोबत प्रवास करत असतो. मात्र तो श्वास कोणत्या शिखरावरती जाऊन घ्यायचा आणि तिथं गेल्यानंतर नेमकं जे दिसणार आहे, ज्याला कोणी स्वर्ग म्हणतं, कोणी जन्नत म्हणतं, मात्र जे काही असेल ते असेल, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या आयुष्याला तुमची उंचीसुद्धा निश्चितपणे कळणार आहे. प्रवास करत राहा आणि प्रवासातून ही समृद्ध विचार तुम्हाला सुद्धा भेटू शकतो. शेवटी एवढंच म्हणून या चर्चेला पूर्ण विराम देत असताना मंजिल से भी सफर खूबसूरत है. पाहत राहा सकल. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते.